माजी खासदार तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेता नवनीत राणा यांना सोशल मीडियावरून एका इसमाने अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती। इंस्टाग्रामच्या माध्यमातून इसाभाई नामक इसमाने नवनीत राणा यांना अश्लील भाषेत शिवीगाळ तसेच मारण्याचा हावभाव केले होते। धमकीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या प्रकरणात शुक्रवारी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुन्हे यांनी थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती। घटनेविरोधात अश्लील शिवीगाळ करणाऱ्याला अटक करण्याची मागणी घेऊन युवा स्वाभिमान तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते। शुक्रवारी इसाभाई नामक इसमाच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे आणि इकडे शुक्रवारच्या गुन्हे शाखा युनिटचे 2चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांचे पथक सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या शोधात रवाना झाले होते। आरोपीचे लोकेशन मिळताच पोलीस पथकांनी अनेक घटनास्थळी जाऊन त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र आरोपी शोधण्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। पोलीस पथकाने छत्तीसगड राज्यातील अनेक परिसर, रायपूर, भिलाई आदी परिसरात रात्रभर शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर शनिवारच्या पहाटे आरोपी इसाभाईला भिलाई परिसरातून अटक करण्यात आली। इसाभाई नामक आरोपीला सहकार्य करणारे इतर 4 नातेवाईकांविरुद्ध सुद्धा कारवाई करून त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले। याआधी सुद्धा माजी खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकीच्या अनेक घटना घडल्या होत्या, मात्र आता पुन्हा धमकी देणारा इसाभाई नाम आरोपीला पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने युद्ध पातळीवर शोध घेऊन त्याला अटक केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सैन्य दलातील जी सुरक्षा तुम्हाला पोहोचवतात त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करता, एक संपूर्ण भावनिक हा सोहळा असतो, काय सांगा? मला वाटते यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे जे काश्मीरमध्ये जी घटना झाली आणि त्याच्यामध्ये बरेचसे महिलांचे सिंदूर त्याच्यामध्ये जे मारण्यात आले आणि ही भावना नेहमी आमच्या देशामध्ये सैनिकाबद्दल राहिलेली आहे। मी नशीबवान आहे की मी बॉर्डरवर जाऊन सैनिकांना राखी नाही बांधू शकत, पण जे इथे आहे ज्यांचे कलाईवर राखी नाही आज आणि जे किती करोड बहिणींची रक्षा करतात या देशाच्या, त्यांच्या हातात राखी बांधून मी म्हणून राखी नाही, या देशाची जेवढी महिला आहे त्यांची भावना म्हणून त्यांच्या कलाईवर मी आज दरवर्षी याच पद्धतीने राखी बांधते आणि मला खूप आनंद होतो की त्यांची बहिण्यांचे काही लोकांचे राखी येतात, काहींची नाही येत, पण मी बहीण म्हणून त्यांना दरवर्षी असंच राखी बांधते आणि येणारे जोपर्यंत मी आहे तिथपर्यंत त्यांच्या कलाईवर माझ्यासोबत राहणारे त्यांच्यावर हाताला कलाई मी नेहमी बांधते। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।